फायनली आम्ही आलोय घरी गाडी घेऊन. आई पूजा करते गाडीची. आता जास्त मळलाय. एक राऊंड मारून या. आधी तुम्ही मारून या. टेप सांगा आता गाडी बसून. अरे साईडला हो. अरे वा आवडली गाडी. चालू आता. हो पप्पा चालवतात आता. हे घ्या पेडागी बाकी ते गाडी घेऊ सांग. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे अक्षय नागवेकर. तर कालच्या ह्याच्या आधीच मी व्हिडिओ बघितला असेल. आपल्या गाडीची डिलिव्हरीचा व्हिडिओ होता आणि आज शनिवार आहे. आज आम्ही गाडी घेऊन गावी चाललो आहे. तर आता आम्ही पोचलो आहे कुठेतरी मध्ये, माहिती नाही, म्हणजे जवळपास देवली म्हणून काहीतरी आहे. खारपाली ना, खारपालीला आहे, तिथे पोचलो आम्ही आणि आता जातो आहे आमच्या इकडे मंडणगडला. तर आजचा प्रवास आहे तो म्हणजे पप्पांना आईवडिलांना सरप्राईज आहे. त्यांना एवढ्या गाडीबद्दल काय माहिती नाही आहे, कोणती गाडी काय आहे. आम्ही ॲक्च्युली हा सगळा सरप्राईज ठेवला, कोणाला माहिती नव्हतं, फक्त आम्हाला दोघांना सोडून. नंतर मग असतेच ती बहिणीला सांगितलं आणि जुईच्या बहिणीला सांगितलं. हा म्हणजे स्नेहलची बहीण. तर आम्ही आता जातो आहे. तर रोह्यावरनं दीदी आणि भावजी पण येत आहेत. तर त्यांना मध्ये आम्ही पिक करू आणि तिकडून मग घरी जाऊ. तर मला एक गोष्ट बोलायची पण काल बोलता नाही आली. आज माझा एक प्रवास एक वेगळा होता. गेले 7-8 वर्ष तरी प्रवास म्हणजे आईवडील गावी असतात, मी मुंबईला होतो आणि माझ्यासोबत माझी बहीण राहायची अमृता. तर मध्ये मी खूप आजारी पण होतो आणि त्याच्यानंतर मला वाटलं होतं की मी 2 वर्षामध्ये स्वतःचं घर, लग्न आणि गाडी हे सगळं एकदाच करेन. पण माझ्यासोबत 2 आधारस्तंभ होते. ती माझी बहीण म्हणजे अमृता आणि माझी बायको. तर ह्या दोघींमुळे मी आज जो काय आहे त्या दोघींमुळे जाऊया पुढचा प्रवास चालू करूया. जर मंडळी समोर बघा, आता कोकणामध्ये ह्या पावसामध्ये गावी जायला खूप भारी वाटतं. हिरवंगार एकदम मस्त निसर्ग, समोर डोंगर वगैरे भारी वाटतात. आणि ॲक्च्युली मगाशी बोललो तसंच माझ्या म्हणजे सगळ्याच बहिणींनी मला खूप सपोर्ट केलं आहे. आईवडलं तर आपले म्हणजे ते कंपॅरिझन असं आपण करू शकत नाही. पण गेल्या काही 7-8 वर्षामध्ये असं म्हणालो की ह्या दोघींनी जे माझ्यासाठी केलं आहे ते कधी मी शब्दात सांगू शकत नाही. तर एवढंच बोलेन की अशीच साथ मला शेवटपर्यंत द्या बस. आणि आपली फॅमिली यूट्यूबची तुमचा पण आशीर्वाद आहे माझ्यासोबत. तर असाच आशीर्वाद ठेवा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर बघूया आजचा आपला प्रवास कसा होतोय. समोर रोड बघा, मुंबई गोवा आता बऱ्यापैकी चांगला आला. म्हणजे ह्या वर्षी गणपतीला जाताना आपल्याला एवढं टेन्शन नाही आहे. नाहीतर असं वाटतं की किती खड्डे असतात रोडवरती, पण ह्यावेळेला रोड एकदम मस्त आहे. आणि तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं की जसं की आपल्याकडे आज ऑलरेडी 2 गाड्या आहेत, त्या म्हणजे एक काळू आणि एक पांढरी. तर तसंच आम्ही ह्या गाडीबद्दल विचार करत होतो की काय नाव ठेवायचं याचं. तर आम्ही गाडी घ्यायच्या आदल्याचीच नाव डिसाईड केलं की आपल्या गाडीचं नाव असेल रायनो. तर नाव सगळं लक्षात ठेवा. आणि ज्यांनी आधी व्हिडिओ बघितला असेल त्यांच्यासाठी सांगितलं मी की आपल्याकडे काळू आणि पांढरी आहे आणि आता 3री गाडी आपली घरामध्ये रायनो आपला. आणि आज म्हणजे मुलांच्या सुट्टी संपली तरी रोडवरती थोडीफार ट्रॅफिक मिळते आम्हाला आणि कंटेनर खूप आहेत. म्हणजे आम्ही आता कोलडला बसलोय आणि दीदी आणि भाऊजी आणि आर्या हाय कर आणि आम्ही जातोय चिपळूणला आता. तिची बॅग नका ठेवू, पाऊस आला.
आता पोचलो इंदापूरला आणि आर्या बसले रायनोमध्ये. कसं वाटतं आर्या? सांग लवकर. आवडली तुला गाडी? आवडली? थम्सअप इकडे बघ. तर मंडळी आता पोचलोय आम्ही इंदापूरच्या CNG पंप जवळ आणि आज बऱ्यापैकी गर्दी कमी आहे आणि आपला रायनो इकडे आहे. तर मंडळी CNG भरून निघालोय आम्ही आता. आज गर्दी कमी होती, नाही तर इकडे पूर्ण बाहेर मेन रोडपर्यंत लाईन असते, पण आज काय लाईन नव्हती. गाड्या घेतात ना एकदाच. आणि आता एकच 4 गाड्या मध्ये CNG फिल होतं. तर म्हणजे आता आम्ही पोहोचलो देवारला. इथून माझं घर जवळ 10-12 किलोमीटर आहे आणि आपल्या रायनोला लावले वॉशिंगला, आणि घरी पण गाडीची पूजा करायची आहे आणि सगळे ते आराम करतात. आर्याने नवीन नाव ठेवलं गाडीला. काय अरे नाव काय गाडीचा? गाडी धुवून घेऊया आपण. मंडळी निघालोय आम्ही आता गाडी धुवून पण पाऊस आलाय. तर मंडळी आता आम्ही पोचलोय आमच्या जो गावातला रोड आहे आतमध्ये, आणि ते थोडीशी गाडी आता परत पावसाने ओली झालेली, तर पुसून आता थोडी गाडीला डेकोरेट करतोय. इकडे बघ स्नेल आणि भावाजी, आणि इकडे आर्याची बोलबचन चालू आहे. ए पिकनिक आणि इकडे बैठकीचा हॉल आहे आपल्या, श्री समर्थ बैठक सभागृह. मस्त वाटतं, चांगली वाटते ना. झाली आपली गाडी रेडी, तर जाऊया घरी. बस पुढे. Surprise. नाही ना, बस बस आगे बस काय भारी वाटतं एकदम गाडी. आगे जा, आगे जा तू. गुड्डूला गाडी बघायला घ्यायची. हो गुड्डूवाला बोला गुड्डू काकी आहेत. कुठे गेला फोन? खाली करा. हा असं दाबा. ओ काय जेवलं? कशी आहे? तो बघ गुड्डू लागे त्याला, अक्षरचा गुड्डू पण लागे त्याला गाडी बघायला. मग तो असू दे, आपलाच आहे ना गुड्डू. पहिला मी छोटी होती ना तेव्हा त्या झुंजाला बघून काय बोलायची? तू सांग. मी ना चांगला तू सांग. मला काय माहिती, मी तेव्हा छोटी होती. काय बोलायचीस? हा मी ना सांगणार. अरे मग मला कसं कळेल? सांग मम्मीला माहिती नाही. तू सांग. सोबत तुझा दादा आहे सूरज. अरे याचा दादा आहे तो. दादा आहे तो सूरज. बाई पण आहे ती, हा यांची. चिक्कू कुठे आहे? चिक्कू 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 चला चिक्कू. चिक्कू कुठे गेला? चिक्कू बसलो घरी. चिक्कू किधर गया? चलो देखिए तो चलो. थांब आता बॅग्स काढले की काढायचे. आता गणपती बाप्पा लावतो आपण आपल्या गाडीत. कसं वाटतं भाऊजी? एक नंबर, मस्त गाडी आहे. दोन एवढा काढा, दोन कट कर लागेल. झालं आपलं गणपती बाप्पाची मूर्ती लावून गाडीमध्ये.
सगळे आरती करतील. फायनली आम्ही आलोय घरी गाडी घेऊन. बाजूला हो बाजू. आई पूजा करते गाडीची. आता जास्त मळला आहे. झोपतेस काय? गाली बघ गाली. गोट्या गोटू. तेल नको असं लावा रे. स्वस्तिक काढ पकडून मी. काढ स्वस्तिक ताई. पेलू कुठे? पेलू हा पेलू. माझी नाही मग पप्पा मुंबईला. तू पेलू. काकीला पेरून अरे म्हणते. तिकडे बघा एक मिनिट आहे. थांबा एक मिनिट फोटो काढू दे. हा मग आई इकडे बघा. फोटो काढा फोटो. हा पप्पांना पण घे. जा तू पण जा तिकडे. दोघांकडे बोला. जा तू पण जा. एवढी चावशील काय? माझा एक फोटो काढायचा. हो करा. हा असं दे खोलून दे. गणपती बाप्पाचं करू दे तुम्ही. पातळ असतं कधी हे झाले झाड आहे ना ते पागळे झाड. आई तो आधी जवळ आहे. फोटो काढता आले. नको राहू दे. नको नको असू दे नको. चालू आता ती गाडी. हा मग दीदी चालू होती बघ. दीदी दिसते. मला दिसेल. ये मुंबईला कधी एक राऊंड मारून या. आधी तुम्ही मारून या. टेपो सांगा आता गाडी बसून. अरे साईडला हो. अरे वा आवडली गाडी. चालू आता. हो पप्पा चालवतात आता. हे घ्या. पेला घे. दे सगळे. बाकी ते गाडी घेऊन सांग. बसा बसा. अच्छा तो दरवाजा बंद नाही केलेला. काय आलं? कपडे काढायला बाहेर ना. तो बंद झाला. कशी वाटते गाडी. Right rear door open. Please check. माझ्याकडचा का. थांबशील एक मिनिट.
थंड वाटतंय. हो. वाटते गाडी कशी वाटते? चांगलं आहे. आई हा कशी वाटते गाडी? मस्त उंच बिंच सांगितलं चांगली आहे ना? आवडली तुम्हाला दोघांना? हो. आवडली. आता आपण फिरायला जाऊया मग. फिरायला किती सांग आता कुठे जायचं फिरायला? फिरायला जाऊया पावसात. बसायला पण व्यवस्थित जागा आहे आतमध्ये. तर मी आलो पप्पांना घेऊन फिरायला म्हणजे असंच राऊंड मारायला. पप्पा आणि आई मागे बसले आणि मागे स्नेहल आहे. दोघांना पण गाडी जाम आवडले. हा पप्पा हो. जाऊया आपण परत घरी. हा आपल्या गावचा रोड आहे आणि पाऊस पण आलाय. तर मंडळी पूजा वगैरे झाली आता आणि आम्ही आता जातो देवळामध्ये गाडी घेऊन आपले नवीन पाया पडायला. आणि पप्पा बसले तिकडे. काळंबादेवी. आहेत गावदेवी अंकित आहे, आई आहे. आई कुठे गेली? इकडे आहे. छोटा बाबू आहे. इकडे छोटा बाबू तर आहे. जाऊया आपण देवळामध्ये. बाय बाय. हे देवाचं नाव घे काळंबादेवी. काळंबदेच्या मंदिरात चाललंय. तर जाऊया आता. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा. पोहोचलो मंडळी आम्ही देवळाजवळ. वेशवी. मस्त वाटत ना. ह्या नवीन मूर्ती आहेत ना. तर म्हणजे आम्ही आलो आता जाखणा देवीच्या पाया पडून. आणि हा अंकिताच्याकडून खरवस आलाय आदगाववरून रायगड. सगळे आता खरवस खातात बसून. आणि इकडे स्नेहल काय करते? काय करतेस तू? काही नाही, मका उकडलाय सगळ्यांना खायला. अच्छा. तर मक्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बटर आणि चाट मसाला आणि लिंबू आणि तिखट मसाला. तर या सगळ्यांनी मका खायला आणि या सगळ्यांनी खरवस खायला. खरवस खायला. रेडी झालेत. मका उकडलेला आहे, त्याच्यामध्ये चाट मसाला मसाला टाकलाय आणि मसाला कोण? अच्छा मसाला कोण. तर या सगळ्यांनी खायला. अजून कोण तर मंडळी आजचा दुसरा दिवस आहे. काल थोडा गप्पा गोष्टी झाल्या आणि आज आपल्या दुपारी जेवणासाठी स्पेशल ताई घेऊन होते चिकन सुक्का. हा चिकन रस्सा सुक्का आणि इकडे भाकरी तयारी चालू आहे. चिकनला कड येते आपल्या आता आणि एका साईडला भाकऱ्यांची तयारी चालू आहे. तर म्हणजे आपला चिकनचा रस्सा झाला आहे. एका साईडला भाकऱ्या होते आणि अंकित आहे चिक्कूची मम्मी. चिक्कू इकडे झोपला आहे मामी सोबत. आणि ही आर्या. कसं आलं चिकन सांग लवकर. मस्त. म्हणजे आपली गाडीची पार्टी चालू आहे. चिकन आणि भाकरी. या सगळ्यांनी जेवायला. आणि
चिकन ग्रेव्ही. पप्पांना पार्टी ना पप्पा. अरे बापरे, पाणी. हा ग्लास द्या बाबा तुम्ही. सगळ्यांनी या जेवायला आणि हा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करतोय. आणि आता मी लगेच निघणार मुंबईला यायला दुपारून. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.